36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिनांक 16 जून 2026 पासून राज्यातील आरटीओ कर्मचारी यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी बेमुदत संपावर गेलेले होते. राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी दिनांक 2 जून रोजी उग्र निदर्शने केली होती. त्यानंतर 9 जून रोजी त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला होता. परंतु महाराष्ट्र शासन आणि परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सकारात्मक ठोस निर्णय न घेण्यात आल्यामुळे मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक 16 जून 2026 पासून आपल्या मागण्या मान्य होत नसल्यानं बेमुदत संप पुकारण्यात आलाय. राज्यभरामध्ये हा संप गेल्या 8 दिवस नेटाने लढवला गेलाय. सरकार आणि प्रशासन यांच्यातील कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्रातील 31 आमदार खासदारांनी परिवहन मंत्र्यांना उद्देशून विनंतीपत्र दिलेली होती. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लक्षवेधीसारख्या आयुधाचा उपयोग करण्याची तयारी देखील अनेक आमदारांनी केली होती. संपूर्ण राज्यभरातील प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा यथायोग्य प्रचार आणि प्रसार केला होता. अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अमरावती येथे 3 टप्प्यांमध्ये मोटार वाहन आरटीओ कर्मचारी संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आणि स्थानिक जिल्हाध्यक्ष अनिल मानकर यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाला स्थानिक कर्मचारी बांधव आणि भगिनींनी समर्थपणे साथ देत अभिनय तो कभी नहीं याचा बुलंद नारा केलाय. संपूर्ण राज्यभरामध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाचे पडसाद आणि कर्मचाऱ्यांनी वज्रमुठ आवळीत दिलेला सामूहिक ऐक्याचा परिचय आणि प्रतिसाद लक्षात घेता त्यामुळे राज्य शासनावर एका विशिष्ट प्रकारचा दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारतर्फे मंगळवार दिनांक 23 जून रोजी मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना प्रतिनिधींना मंत्रालयातील परिवहन मंत्र्यांच्या दालनामध्ये चर्चेसाठी पाचारण करण्यात आलेलं होतं. राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, सुरेंद्र सरतापे आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी मंत्री महोदय आणि उच्च अधिकारी यांच्या समवेत झालेल्या चर्चासत्रांचं नेतृत्व केलंय. प्रशासनानं पदोन्नती, प्रतिनियुक्ती आणि सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना यांसारख्या त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये असणाऱ्या प्रश्नांबाबत कसे नकारात्मक धोरण अवलंबिले आहे याबाबतचा तपशील मंत्री महोदयांच्या समोर पुराव्यासह मांडण्यात आलाय. परिवहन विभागाच्या प्रशासनाची कार्यपद्धती प्रचलित नियमांना देखील बदल देऊन कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभांपासून वंचित ठेवलं जातं याविषयीचं सादरीकरण देखील करण्यात आलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अत्यंत गंभीरपणे सुनावणी देऊन परिवहन आयुक्तांच्या अधिकार कक्षेत येणारा पदोन्नतीचा प्रश्न 2 दिवसात मार्गी लागेल. इतर प्रश्नांबाबत येत्या काही दिवसांमध्ये कर्मचारी विमुख निर्णय घेतले जातील असं आश्वासन यावेळी देण्यात आलेलं आहे. तर मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाला काही अवधी देण्याबाबत सर्व कार्यकर्त्यांचे एकमत झाले. ही बाब स्पष्ट करत राज्य सरकार, प्रशासन तसेच मंत्री महोदयांनी घेतलेल्या निर्णय याप्रती आभार व्यक्त करत यावेळी मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल मानकर यांनी दिलेली आहे. आणि ज्या मान्यवरांनी आपल्याला मदत केलेली आहे आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी एक ऐतिहासिक नोंद काल आपल्या विभागाची झालेली आहे. त्या अनुषंगाने आज आपण ही सभा आयोजित केलेली आहे. माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब, माननीय आयुक्त साहेब, श्रीमान काटकर साहेब, सरचिटणीस मध्यवर्ती कर्मचारी संघटना, त्याचप्रमाणे आपले मार्गदर्शक सरतापे साहेब, सरचिटणीस मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना, आपल्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली न भूतो न भविष्यवती अशा आपल्या मागण्या मंजूर झालेल्या आहे. मागण्या मंजूरच नव्हे झाल्या, नुसतं त्या कागदावरच नाही तर आज देशातल्या सर्वोच्च पटलावर, विधानसभा आणि विधान भवनाच्या पटलावर माननीय परिवहन मंत्री महोदयांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे याच्या पुढे तरी आता आपल्याला संघर्ष करण्याची गरज भासणार नाही. कारण शासन ते काय आहे ते बघेल आपल्या मागण्यांचं. एकदा पटलावर विषय आला की ती त्यांची जबाबदारी निश्चित होते. त्यांच्या अनुषंगाने त्यांना आता विविध मुदतीत काम करावं लागणार आहे. आणि आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्या विस्तृत प्रमाणात, मोठ्या प्रमाणात माननीय परिवहन मंत्री यांनी दोन्ही पटलावर, विधानसभा आणि विधान भवनाच्या पटलावर मान्य केलेल्या आहे आणि जाहीर सुद्धा केलेल्या आहे. जो आपला 8 दिवसाचा संप तुमच्यामुळे यशस्वी झाला, तुमची लढाऊ वृत्ती, तुमचा मानापमान, तुमच्या सर्व गोष्टी, तुमची आग
ही मनातली निघाली आणि त्यामुळे तुम्ही संपावर गेला. अभी नाही तो कभी नाही हा आपला एकमेव नारा होता आणि ही शेवटची अंतिम लढाई होती. या अंतिम लढाईला आपल्याला फार मोठे यश आलेलं आहे आणि ज्या काही आता परिवहन विभागातल्या मागण्या होत्या त्या पूर्णपणे निकाली निघालेल्या आहे असं मला तरी किमान वाटते. आणि आमचा छोटा जरी कर्मचारी असेल, आज ज्ञानेश्वर काळे हा माणूस भविष्यात प्रशासकीय अधिकारी होणार आहे, ही आपल्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे. आज ज्युनियर क्लार्क म्हणून कोणी रिटायर होणार नाही आहे, ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. एक पदोन्नतीची जी साखळी होती ती आपली फुंकलेली होती, तिचे दोर कापण्यात आलेले होते. आज तिला बांधण्याचं आणि शिवण्याचं काम प्रशासन स्तरावर झालेलं आहे आणि आगामी 1-2 दिवसामध्ये त्याचे सर्व परिणाम दिसून येणार आहे. आपल्या इथली पदोन्नतीची फाईल परिवहन आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे, ती सुद्धा निकाली निघणार आहे. मान्यवरांचे त्यांच्यावर स्वाक्षरी झालेले आहेत. पुढील आदेश निघून जाईल आणि तुर्तास माननीय परिवहन आयुक्त यांनी 3 महिन्याचे पदोन्नती देण्याची कबूल केलेली आहे. 3 महिन्याची म्हणजे असं समजू नका का 3 महिन्याला रिव्हर्सल होईल, कारण की आपली 11 महिन्याची फाईल ही मंत्रालय स्तरावर आहे आणि ती मोठ्या प्रमाणात आता वाटचाल करेल. ती फाईल आल्यानंतर सुधारित आदेश निघून तुम्हाला 11 महिन्याची पदोन्नती मिळेल, जे वरच्या पदावर आहेत ते. त्यानंतर कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीचे आदेश निघेल, ते आदेश आल्यानंतर त्याच्यामुळे तुमच्या मनात ज्या भावना होत्या त्या सर्व भावना निकाली निघणार आहे. या सर्व गोष्टीला कारणीभूत म्हणजे राज्यातले सर्व कर्मचारी एकवटलेले होते. तुमच्या एकवटल्याने आज आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहे आणि हा लढा असाच भविष्यात कायम राहू द्या. आम्ही राहू किंवा नाही राहू, पण याची आग तुमच्या मनात सतत ठेवा. तुम्ही जेव्हा आवाज द्याल तेव्हा आम्ही येऊ, त्यात शंका नाही. पण आता जवळपास तुमच्या सर्व मागण्या संघटनेच्या लेवलवर संपलेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी सुद्धा संघटनेने स्वीकारलेली आहे. त्या अनुषंगाने आज आपण जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. सर्व कर्मचारी एकत्र आलेले आहेत. अमरावती विभागाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झालेलं आहे. परिवहन विभागात तुमची जी लढाऊ वृत्ती होती, तुमचा जो बाणा होता तो एकनिष्ठ आणि प्रामाणिक होता, त्यामुळे तुम्ही अभिनंदनास पात्र आहे. आणि मी प्रवीणला विनंती करतो की त्यांनी सर्वांचं गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करावं. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये, दिवसा.